खूप जास्त रडली कारण की वाटलंच नव्हतं की मी एवढ्या लवकर बाहेर येईन आणि असं झालं तर मला वाईट वाटलं खूप. बाहेर काहीतरी वेगळंच आलं आहे. आपले शब्द इकडे-तिकडे होऊ शकतात. तसंच माझं पण जे खरे आहेत त्यांच्या बाजूनेच आम्ही बोललोय. जिथे रुचिता खरी असेल तिथे रुचिताचं स्टँड घेतलंय. जिथे तन्वी खरी आहे तिथे तन्वीचा स्टँड घेतलाय. अंडी फोडते, यांचं सगळं तोडून टाकते, फोडून टाकते असं होतं. नमस्कार, मी राधा पाटील मुंबईकर. राधा, खूप खूप स्वागत आहे तुझं व्हायरल कट्टामध्ये. Thank you. कसं वाटतंय तुला बाहेर येऊन नेमकं? छान पण वाटतंय, वाईट पण वाटतंय. पण ठीक आहे, होत असतं. आणि सगळ्यात आधी जेव्हा बाहेर आलीस तू तर रडली तर असशील नक्की, पण आईला भेटून रडलीस? खूप जास्त रडली कारण की वाटलंच नव्हतं की मी एवढ्या लवकर बाहेर येईन आणि असं झालं तर मला वाईट वाटलं खूप. घरातली सगळ्यात जास्त कुठली गोष्ट मिस करतेस? म्हणजे तुझ्या टोळीला तर मिस करत असशील, पण कुठली गोष्ट सगळ्यात जास्त मिस करतेस? संध्याकाळी किंवा सकाळी जे की आमच्या कट्ट्यावरती आम्ही बसत होतो सगळी टोळी मिळून, ते मी खूप मिस करते. आणि तू घरात नक्कीच डान्स मिस करत असशील. खूप जास्त मॉर्निंगला पहिलं सकाळी गाणं लागत होतं आणि बाहेर येऊन जो की मी डान्स करत होती ते पण मी मिस करतेय. पण राधा, तू घरामध्ये अनुश्री सोबत गप्पा मारताना जे काही बोललीस बॉयफ्रेंड बद्दल आणि बाहेर सुरू झाली राधाच्या बॉयफ्रेंडची शोध मोहीम, आता इथे सांग. मी अनुश्री तिचा पास्ट सांगत होती, मी माझं सांगत होती की आमचं असं चालू होतं की असं झालं तसं झालं, तो इथे असता तर तो रागवला असता किंवा हे असतं ते असं असं आम्ही सांगत होतो जे की घडलं. पण ते बाहेर काहीतरी वेगळंच आलं आहे. आपले शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, तसंच माझं पण झालं. पण लोकांनी ते खूप वेगळं घेऊन गेले, त्याच्यावरती खूप वेगळे आणि खूप मला वाटलं पण नव्हतं असे रील्स बनवलेत. पण असं काही नाही आहे. समजून घ्या थोडंसं, बस हेच सांगते. बरं, बिग बॉसच्या खेळामध्ये कधी वाईल्ड कार्ड एंट्री होऊ शकते. जर तुला संधी मिळाली तर तू पुन्हा जाशील का ॲज अ वाईल्ड कार्ड? हो, मी पुन्हा जाईल. याच्यावरती मी खूप अभ्यास करेल, पुन्हा जाईल आणि लोकांना दुसरी राधा काय असते हे मी नक्कीच दाखवून देईल. बरं, तन्वी आणि रुचिता यांची भांडणं होतच होती. पण या दोघींच्या भांडणात अनुश्री आणि राधा या दोघांची भूमिका काय होती? नक्की नेमकी कोणाच्या बाजूने होत्या या दोघी जणी? जे खरे आहेत त्यांच्या बाजूनेच आम्ही बोललोय. जिथे रुचिता खरी असेल तिथे रुचिताचं स्टँड घेतलंय. जिथे तन्वी खरी आहे तिथे तन्वीचा स्टँड घेतलाय. जे की एक गेम झाल्यानंतर भांडणं झाली होती. तेव्हा रुचिताचं चुकीचं होतं. तेव्हा आम्ही तिला बोललो की हे तुझं चुकतंय, हे मुलींबद्दल हे बोलणं चुकीचं आहे. आता तन्वी टोळी सोडून गेली आहे, तरी पण ती तुमच्यात आहे. हो. पण अनुश्री आता काय म्हणतात ते, एक चोरीचा आळ पहिला आला आणि काल पुन्हा एकदा एक चोरीचा आळ येत आला अनुश्रीवर. खरं तर काय सांगायला आवडेल, की कारण अनुश्री तुमच्या जवळ जास्त होती, तर नेमकी कशी आहे अनुश्री? आम्ही 5 जणांची एक टोळी होती वेगळी. तर बहुमताने जेव्हा मत मांडले जातात तेव्हा हे 12 जण आमचं मतच मांडू देत नव्हते. म्हणून तिचं असं म्हणणं होतं, चावी चोरली ना आता ह्याची अंडीच फोडते, असं तिचं होतं मनापासून की ह्यांची अंडी फोडते, यांचं सगळं तोडून टाकते, फोडून टाकते असं होतं. बाकीचं तिचं मनामध्ये असं काही नाहीये की मी चोरी करणार, मी हे करणार. खाणं-पिणं कोण चोरी करतं? पण तिचं असं होतं की यांना खायलाच नाही देणार, ह्यांनी आपलं मत नाही ना एक्सेप्ट केलंय, हा ठीक आहे यांचं तोडूनच टाकते, फोडते असं. बरं, एखादं स्पेशल बॉन्डिंग राधाचं तयार झालं होतं का? एक व्यक्ती जी खूपच जास्त स्पेशल झाली एवढ्या 2 माझी आठवड्यात? अनुश्री झाली होती, खूप जवळ होती. खूप मी तिला माझे फिलिंग्स शेअर केल्या आहेत. आम्ही सगळे सोबत बसायचो, सोबत झोपलोय. खूप बिचारीला मी खूप मिस करतीये. काय वाटतं तुला, अनुश्री टॉप 5 मध्ये असेल का? असेल, जावं लागेल तिला. खूप छान खेळते ती. अजून तिने थोडंसं खेळलं पाहिजे, जाईल ती. येस, नक्कीच. आता टास्क जे काही होतील किंवा जे काही असणार आहेत, त्यामध्ये आता नॉमिनेटेड अनेक सदस्य असतील. तुला काय वाटते, की नेक्स्ट नॉमिनेशन मध्ये कोणती व्यक्ती बाहेर येऊ शकते? सोनाली. सोनालीच येणार. बोलू? समजा जर एक चूक सुधारण्याची संधी मिळाली तुला, तर कोणती चूक या प्रवासातली सुधारायला आवडेल? जे की माझ्यावरती नावं ठेवली जातात, टीका करतात शो बद्दल, माझा शो मी सुधारायचा प्रयत्न करेन.
पण आता तू स्पर्धक म्हणून बाहेर पडलीयेस, तर आता काय म्हणू, एक ऑडियन्स म्हणून कोणाला सपोर्ट करशील, कोणाला वोटिंग करशील नॉमिनेट मध्ये आलं तर? नक्कीच मी माझ्या अनुश्रीलाच करेल वोट आणि तिलाच सपोर्ट करेल.